Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. नमस्कार. कधी विचार केलाय का की वर्तमानपत्रातली एखादी जाहिरात कोर्टात एका मोठ्या केसचं कारण बनू शकते? आज आपण अशाच एका ऐतिहासिक खटल्याची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने जाहिरातींच्या दुनियेचं चित्रच पालटून टाकलं. ही गोष्ट आहे कार्लिल विरुद्ध कार्बॉलिक स्मोक बॉल कंपनीची. तर मग प्रश्न असा आहे की जेव्हा एखादी कंपनी जाहिरातीत मोठं वचन देते तेव्हा ते फक्त एक मार्केटिंग गिमिक असतं की तो एक कायदेशीर करार बनू शकतो? चला या इंटरेस्टिंग प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला तर मग थेट जाऊया 19व्या शतकातल्या लंडनमध्ये. तो काळ असा होता जेव्हा आजार आणि साथीचे रोग सगळीकडे पसरले होते. आणि अशातच एका कंपनीने बाजारात एक असं प्रॉडक्ट आणलं ज्याला एक चमत्कारिक उपाय म्हटलं जात होतं. या प्रॉडक्टचं नाव होतं द कार्बॉलिक स्मोक बॉल. आणि कंपनीचा दावा काय होता की हा इन्फ्लुएन्झा, सर्दी, अगदी डोकेदुखीवर सुद्धा एक रामबाण उपाय आहे. विचार करा, त्या काळात जेव्हा लोक अशा उपायांच्या शोधात होते तेव्हा हा दावा किती मोठा वाटला असेल. पण थांबा, ही फक्त एक साधी जाहिरात नव्हती. कंपनीने त्यात एक असं वचन दिलं जे ऐकून सगळेच हैराण झाले. त्यांनी लिहिलं, जर आमच्या सांगितलेल्या पद्धतीनुसार स्मोक बॉल वापरूनही कोणाला इन्फ्लुएन्झा झाला तर आम्ही त्याला 100 पाऊंडचं बक्षीस देऊ. आता 100 पाऊंड म्हणजे त्या काळात काही छोटी रक्कम नव्हती, ती एक मोठी संपत्ती होती. पण कंपनी एवढ्यावरच थांबली नाही. आपण किती सिरियस आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी चक्क एका सार्वजनिक बँकेत 1000 पाऊंड जमा केले. म्हणजे आता हे स्पष्ट होतं की हा काही हवेतला दावा नव्हता. साहजिक आहे, जेव्हा एवढं मोठं वचन दिलं जातं तेव्हा कोणीतरी ते आजमावून पाहणारच. आणि इथूनच या कथेत एका अशा व्यक्तीची एंट्री होते ज्याने कंपनीच्या या वचनाला खूप गांभीर्याने घेतलं. या होत्या मिसेस लुईसा कार्लिल, एक सामान्य महिला ज्यांनी ती जाहिरात पाहिली आणि ठरवलं की कंपनीचा दावा तपासून बघायचा. तर मग मिसेस कार्लिलने काय केलं? त्यांनी जाहिरात पाहिली, तो स्मोक बॉल विकत घेतला आणि जसं सांगितलं होतं अगदी तसंच वापरला. पण तरीही दुर्दैवाने त्यांना इन्फ्लुएन्झा झालाच. आता वचनाप्रमाणे त्यांनी कंपनीकडे आपल्या 100 पाऊंड बक्षिसाची मागणी केली. आणि इथेच या कथेत खरा ट्विस्ट आला. कंपनीने पैसे देण्यास साफ नकार दिला. आणि मग काय, सुरू झाली एक ऐतिहासिक कायदेशीर लढाई. आता हे प्रकरण पोचलं थेट कोर्टात, जिथे करार आणि जाहिरातींशी संबंधित काही खूप मूलभूत पण महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न उभे राहिले. कोर्टात 2 बाजू होत्या, एकदम विरुद्ध. कंपनीचं म्हणणं होतं, अहो ती तर फक्त एक मार्केटिंगची युक्ती होती, त्याला इतकं गांभीर्याने घ्यायची गरज नाही. तर दुसरीकडे मिसेस कार्लिल यांच्या वकिलांचा युक्तिवाद होता की नाही, हा एक गंभीर कायदेशीर प्रस्ताव होता आणि बँकेत जमा केलेले 1000 पाऊंड हेच तर सिद्ध करतात. आता कोर्टासमोर 3 मोठे प्रश्न होते. पहिला, या दोघांमध्ये खरंच एखादा कायदेशीर करार झाला होता का? दुसरा, ही जाहिरात एक खरी ऑफर होती की लोकांना आकर्षित करण्यासाठी फक्त एक आमंत्रण? आणि तिसरा, मिसेस कार्लिलने यांनी ही ऑफर स्वीकारली आहे हे कंपनीला वेगळं कळवणं गरजेचं होतं का? चला आता या गोष्टीच्या सगळ्यात रंजक भागाकडे वळूया. पाहूया कोर्टाने या प्रश्नांची उत्तरं कशी शोधली आणि आपला तो ऐतिहासिक निर्णय कसा दिला. कोर्टाने एक खूप महत्त्वाची संकल्पना समोर आणली, युनिलॅटरल ऑफर, म्हणजेच एकतर्फी प्रस्ताव. याचा अर्थ काय? तर हा प्रस्ताव कोणत्या एका व्यक्तीसाठी नव्हता, तर तो संपूर्ण जगासाठी खुला होता. मग दुसरा मुद्दा आला कृतीद्वारे स्वीकृतीचा. कोर्टाने स्पष्ट केलं की अशा खुल्या प्रस्तावांमध्ये ज्या अटी दिल्या आहेत त्या पूर्ण करणं हीच त्या प्रस्तावाची स्वीकृती असते. त्यासाठी वेगळं पत्र पाठवण्याची किंवा कळवण्याची काहीही गरज नाही. आणि बघा, अशा प्रकारे एका पक्क्या करारासाठी लागणाऱ्या 3ही गोष्टी इथे पूर्ण झाल्या होत्या. 1. ऑफर, जी कंपनीने जाहिरातीत दिली. 2. ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकृती, जी मिसेस कार्लिल यांनी प्रॉडक्ट विकत घेऊन आणि वापरून दिली. आणि 3. कन्सिडरेशन, म्हणजे मोबदला. कंपनीला विक्रीतून फायदा झाला आणि मिसेस कार्लिलना ते वापरण्याची गैरसोय झाली. तर मग कोर्टाचा निर्णय काय होता? एकदम स्पष्ट. एक कायदेशीर करार अस्तित्वात होता आणि त्यामुळे कंपनीला आपलं वचन पाळून 100 पाऊंड द्यावेच लागतील. कंपनीने या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात अपीलही केलं, पण तिथेही हाच निर्णय कायम राहिला.
हा फक्त मिसेस कार्लिल यांचा नाही, तर प्रत्येक ग्राहकाचा विजय होता. पण थांबा, ही तर 130 वर्षांपूर्वीची गोष्ट झाली. आज याचं काय महत्त्व? विश्वास ठेवा, ह्या केसचा प्रभाव आजही आपल्या आजूबाजूला, आपल्या आयुष्यात आहे. ह्या एका केसमुळं कायद्यात कितीतरी गोष्टी कायमचा बदलल्या. जनरल ऑफर म्हणजे सार्वत्रिक प्रस्तावाचं तत्त्व कायद्यात पक्कं झालं. कंपन्यांची सार्वत्रिक वचनं बंधनकारक असतात हे सिद्ध झालं. फक्त कृतीतूनही करार स्वीकारला जाऊ शकतो हे स्पष्ट झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या ग्राहक संरक्षण कायद्यांचा पाया ह्याच केसने घातला. हा प्रवास बघा. 1893 मध्ये हा निर्णय आला, ज्याने 20व्या शतकातल्या जाहिरातबाजीचे नियम ठरवले. आणि आज तोच निर्णय खोट्या जाहिरातींपासून आपलं संरक्षण करणाऱ्या कायद्यांचा मुख्य आधार बनला आहे. आपण रोज पाहतो ना मनी बॅक गॅरंटी किंवा 30 मिनिटात डिलिव्हरी नाहीतर मोफत सारख्या ऑफर्स. ह्या सगळ्यांच्या मागे तोच कायदेशीर तर्क आहे जो कार्बॉलिक स्मोक बॉलच्या केसमध्ये वापरला गेला होता. तर आता पुढच्या वेळेस कोणतीही जाहिरात बघताना, खास करून ज्यात मोठं वचन किंवा गॅरंटी दिलेली असेल, तेव्हा एक क्षण थांबून मिसेस कार्लिल यांची गोष्ट नक्की आठवा. कारण आता सगळ्यांना माहीत आहे की त्या छोट्याशा जाहिरातीत सुद्धा एक मोठा कायदेशीर करार लपलेला असू शकतो.